हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला काहीतरी नॉनव्हेज रेसिपी खायची इच्छा होते, पण चिकन मासे मटण यातलं काहीच अवेलेबल नसतं किंवा ते बनवायचा मूड नसतो. मग अशा वेळेला आमच्या घरी बनणारी रेसिपी म्हणजे एकतर सुकट, बोंबील नाहीतर सोडे. तर त्यातलीच आज मी तुमच्यासोबत सुकटची रेसिपी शेअर करणार आहे. तर छान असा कांदा आहे ना, तो मोठा बघून एक कांदा चिरून घ्यायचा. इथं मी 2 लोकांसाठी बनवते, त्या हिशोबानं सगळं घेतलंय. आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो, कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत तेलात परतून घेतला. नंतर मोठं चिरलेलं टोमॅटोसुद्धा टाकून घेतलं आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो खूप स्मॅश करत बसायचं नाही आहे, ते आपोआप थोड्या वेळाने गळतं. त्यानंतर थोडीशी हळद, थोडासा जो गरम मसाला आहे तो आणि आपला काळं तिखट किंवा घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला तो 2 चमचे, कारण जरा चमचमीतच चांगली लागते सुकट चवीला. त्यानंतर मीठ टाकलं आणि परत हे सगळं चांगलं असं एकजीव करून घेतलं. तर मीठ टाकलं की नाही की त्यानंतर थोडंसं पाणी सुटतं टोमॅटोला आणि मग टोमॅटो आहे ते व्यवस्थित असं गळायला लागतं आणि स्मॅश होतं चांगलं. तर इथं मी आता हलकंसं प्रेस करून हा जो मसाला आहे ना तो चांगला असा रेडी करणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात सुकट ॲड करायची. तर सुकट किंवा बोंबील किंवा सोडे यातलं काहीही, म्हणजे जी खारी मच्छी असते किंवा सुकी मच्छी असते ती बनवायच्या आधी ना त्याला भाजून पाण्यात टाकून ठेवायचं. चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं आधी आणि नंतर पाण्यात टाकून ठेवायचं आणि धुवून काढायचं. कारण की त्याला प्रिझर्व करण्यासाठी ना भरपूर साऱ्या मिठाचा वापर केलेला असतो, त्यामुळं खूप मीठ असतं आणि थोडाफार जर कचरा वगैरे असेल त्याच्यामुळे तर तो पण निघून जातो म्हणून. तर मी सुकट जी आहे ती आधीच भाजून या पाण्यामध्ये टाकून ठेवली होती धुवायला. आणि आता सुकट जी आहे ती मी व्यवस्थित अशी धुवून घेणार आहे. आणि त्याला हे बघा तुम्ही असं दाबून घ्यायचं म्हणजे सगळं पाणी निघून जातं. तर व्यवस्थित नितळून झाली सुकट की नंतर आपण जो आता हा मसाला बनवून घेतला आहे ना त्याच्यामध्ये सुकट जी आहे ती टाकून घ्यायची. तर सुकट आहे ना ती वरूनच काढून घ्यायची, डायरेक्ट पाणी ओतायचं नाही. कारण की काय होतं त्याच्यात रेती असते थोडीफार, तर ती खाली राहते आणि सुकट आपल्याला वरच्यावर पाण्यातून काढून घेता येते, म्हणून तशा पद्धतीनं करायचं. तर स्वच्छ धुतलेली सुकट जी आहे ती इथं मी ॲड केली आणि हे सगळं परत एकदा मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही कधी सुकट घ्यायला गेलात ना तर तुम्हाला पांढरी आणि तांबडी अशा 2 पद्धतीच्या सुकट मिळतील. त्यातली पांढरी जी आहे ना ती चवीला खरंच छान लागते तांबड्या सुकटीच्या मानाने. तर नेक्स्ट टाईम जर सुकट घ्यायला गेलात तर पांढरी सुकट आवर्जून घ्या. तर हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करूया. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यात पाणी जे आहे ते डायरेक्ट ओतायचं नाही आहे, थोडं पाण्याचा शिंतोडा किंवा हबका देत देत वाफ काढायची आहे. तर हे सगळं मिक्स झालं की त्यानंतर मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देणार आहे आणि वाफ काढणार आहे. तर ही जी प्रोसेस आहे ती 2 ते 3 वेळा रिपीट करायची. खूप जास्त वेळ लागत नाही सुकट बनवायला आणि एकदम मस्त अशी ना सुकटीची सुकट जी आहे ती रेडी होते किंवा सुकटीची चटणी तुम्ही म्हणू शकता ती रेडी होते. तर काही जणांना कालवणसुद्धा आवडतं, तर मग तुम्ही पाणी ॲड करून त्याला शिजवून घेऊ शकता आणि त्याचे थोडासाच रस्सा बनवायचा, पण तो पण खरंच खूप चांगला लागतो. तर इथं मी पाण्याचा हबका देऊन घेतला, तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी अजून ह्याच्यामध्ये. आणि ह्या पद्धतीने 2-3 वेळा रिपिटेशन केले. त्यानंतर आता बघा सुकटीतलं सगळं पाणी आटले. त्यानंतर मी कोथिंबीर टाकली याच्यामध्ये. तर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची म्हणजे फ्रेशनेससाठी. आणि त्यानंतर थोडंसं तेल ॲड केलं वरून. हे का तर यामुळे चव जी आहे सुकटीची ती अजून चमचमीत येते, म्हणून मी इथं तेल ॲड केलं आहे. सुकट परतून घेतली आणि आपली चमचमीत अशी सुकट जी आहे ती रेडी आहे. तर नेक्स्ट टाईम नक्की या पद्धतीनं सुकट बनवून बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर याच पद्धतीनं ना तुम्ही सोडे किंवा बोंबीलसुद्धा बनवू शकता. सेमच असते पद्धत, फार काही त्याच्या रेसिपीमध्ये फरक नसतो. तर नेक्स्ट टाईम जेव्हा बनवाल ना नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनली तुमची सुकट, सोडे किंवा बोंबील. तुम्हाला पण सुकी मच्छी आवडते का ते पण कमेंट करून सांगा. आणि ही अशी बनलेली सुकट जी आहे ना ती भाकरी, चपाती, भात कशासोबत पण एन्जॉय करा. पण आपल्या चॅनलवर परत व्हिजिट करा. धन्यवाद.